त्याला माझी काळजी वाटत होती, माझी आणि आमच्या बाळाची त्याला आठवण येत होती, म्हणून तो इथे आलाय। त्याने माझा आणि माझ्या बाळाचा स्वीकार केलाय। मी तुला रिक्वेस्ट करतोय की माझी आणि मोनिकाच्या पोटात असलेल्या बाळाची DNA टेस्ट व्हावी। अहिल्या, प्रीतमची खूप आठवण येते ना? नाही, खरंच? मला खरंच त्याची आठवण येत नाहीये। प्रीतमची आठवण येत नाहीये तर त्याची ट्रॉफी कशाला हातात ठेवली? श्रीकांत, काय करतोयस तू? अहिल्या, प्रीतमच्या ट्रॉफी मध्ये तुझा एवढा जीव गुंतलाय तर तुला प्रीतमची किती आठवण येत असेल, तू त्याला किती मिस करत असशील हे कळणार नाही का मला? अहिल्या, तू आई आहेस आणि मूल कितीही चुकलं तरी आईची त्याच्यावरची माया कधीही कमी होत नसते। प्रीतम, आय एम प्रेग्नेंट। मी आई होणार आहे। माझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा बाबा तू आहेस। थांब मोनिका, तू या घरातनं जाणार नाहीस। या घरातनं जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम आहे। ठीक आहे, तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून माझी शपथ घेऊन सांगा की तुमच्या हातून काही चूक घडलेली नाहीये। त्याला माझी काळजी वाटत होती, माझी आणि आमच्या बाळाची त्याला आठवण येत होती, म्हणून तो इथे आलाय। त्याने माझा आणि माझ्या बाळाचा स्वीकार केलाय। हे जर मोनिकाचा आणि तिच्या बाळाचा स्वीकार करायला तयार असतील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही।